कर्तृत्वाच्या आड शिक्षण येत नाही हे आपल्या उदाहरणानं अधोरेखित केलंय ठाणे जिल्ह्यातल्या वांगणीच्या गणेश देशमुख या शेतकऱ्यानं। चला पाहूया या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा। अवघ 10वी पर्यंत शिक्षण झालेल्या गणेश देशमुखनं नोकरी सोडत शेती करण्याचा निर्णय घेतला। मालकीची फारशी जमीन नसल्यानं वांगणी परिसरातील नदीकाठची जमीन भाड्यानं घेऊन त्यात ते शेती करतात। परंपरागत भाजी मंडईच्या पुढे जात देशमुखांनी उत्पादक ते ग्राहक ही योजना यशस्वीपणे राबवली असून आता त्याच्याही एक पाऊल पुढे टाकत त्यांनी मॉलच्या बाजारपेठेत आपल्या शेतमालाला स्थान मिळवून दिलंय। हायपर सिटी, रिलायन्स आणि बिग बाजार या मॉल्समध्ये त्यांचे टोमॅटो, कलिंगड आणि भाजीपाला विकला जातो। या शेती व्यवसायातून परिसरातील 30 ते 35 जणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलाय। त्यांच्या या प्रयोगशीलतेची दखल घेत शासनाच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं त्यांची संशोधन समितीवर समावेश करून त्यांच्या कार्याचा गौरव केलाय। शेतकऱ्यांसाठी, कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच काही संशोधनाचे विषय असतील तिथे मांडत राहील। त्यांचे काही नवीन संशोधन असेल ते संशोधन मी माझ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांचं मला मदत लागणार आहे। ठाणे जिल्ह्यातून एकमेव प्रतिनिधी म्हणून देशमुख या संशोधन समितीवर नियुक्त झालेत। ब्रँडेड कलिंगडाचं उत्पादन घेणारे ते पहिले शेतकरी आहेत। हायपर सिटी मॉलला भाजीपाला आणि कलिंगड विकताना त्यांना काही वर्षांपूर्वी एक यशस्वी प्रयोग केला। तो म्हणजे कलिंगडाचं उत्पादन करताना थेट त्या कलिंगडावर त्या मॉलचं नाव असलेलं कलिंगड तयार केलं। ते आपल्या कलिंगड उत्पादनाचा पेटंट घेणार आहेत। 1988 साली ज्यावेळेस आपण शेती करायला सुरुवात केली त्यावेळेस आपल्याला शेतीतलं काहीच ज्ञान नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शेतीची वाटचाल आज आपण माझ्या नावावर एक भारतातलं पहिलं ब्रँडेड वॉटरमेलन याचं रेकॉर्ड आहे आणि हे करत असताना आपण अनेक टप्प्यांवर आपले विचार संशोधक ठेवले। एकीकडे शेती पिकवण्याऐवजी विकण्याकडे वाढता कल असताना देशमुख यांनी या शेतीला एक नवी दिशा दिली आहे। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।